चला पंच देखील आमचे रेडी आहेत. मैदानाचा घेतलाय ताबा. दोन्ही फलंदाज इकडे आलेले आहेत. फिल्डिंग आहे सेट. आम्ही देखील आहोत रेडी. स्कोरर प्रोलिंगची संपूर्ण टीम, आमचे डीजे संपूर्ण टीम, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जे आहेत आमच्या बरोबर जोडलेले आमचे लाईव्ह पाहणारे प्रेक्षक, त्यांचंही देखील सहर्ष स्वागत. अंधेरी चॅम्पियन्स लीग 2026 सीझन 3 चा शेवटचा अंतिम दिवस आणि आजच्या दिवसातला पहिला सामना. तर जसं काल सांगितलं की 30 मिनिटं 30 मिनिट्स आपके लिए है. दिवसामध्ये देखील आपण पाहणार तर डू ऑर डायचे सामने असतील. नॉकआउट गेमही देखील खेळवण्यात येतील. दादा अंपायरचे पण नाव द्या ना जरा. चला होते हे प्रतियोगितेला इथे सुरुवात. गोलंदाजी एंडवरती सज्ज होते कार्तिक. स्ट्राइक पर मुसा आणि नॉन स्ट्राइकर वर अजिंक्य. यस पंचाचा तो यस लेट्स प्ले सर. 10 वाजून 41 मिनिटं झाले आणि पहिला बॉल येतोय टाकण्यात इथे. पहिलाच बॉल हलक्या हाताने ते खेळलाय. खातं उघडलंय. झाली येते सुरुवात. एक धावड इकडे मुसाने आपलं खातं उघडलंय. काल देखील आपण पाहिलं तर शेवटच्या मॅचमध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती. 33 धावांचं लक्ष देण्यात आलं होतं आणि त्यानंतर माज आणि तुषारने खूप चांगली फटकेबाजी केली आणि तो संघ सोप्या रीतीने तो मॅच आपल्या खिशामध्ये टाकला. आणि आजच्या दिवसातला हा पहिला सामना, शेवटचा आणि अंतिम दिवस अंधेरी चॅम्पियन्स लीग आपण पाहतात. दुसरा बॉल ओव्हर कव्हरच्या दिशेने 2 खेळाडूच्या मधून बॉल जातो. 1 रन इथे घेतली आहे. 2 धावा पूर्ण घेतल्यात आणि 2 धावा इकडे काढल्यात. क्रॉकिंग इथे ड्राईव्ह केलाय अजिंक्यच्या बॅटमधून. अजिंक्य आणि मुसाला आपण पाहिलं तर खूप शांत क्रिकेटर आहे. सिंगल डबल ही देखील खूप चांगल्या सुंदर पद्धतीने काढतो आणि चौकार षटकार जेव्हा मारायचे खेचायला जेव्हा चालू केलं तेव्हाही त्याच्याकडे ती क्षमता आहे. म्हणजे सिंगल डबलमध्येही विश्वास ठेवतो आणि चौकार षटकारामध्ये देखील विश्वास ठेवतो. जशी मॅच आहे त्याप्रमाणे त्याची बॅटिंग आहे. जेव्हा जेव्हा आपण पाहिलंय अंधेरी प्रीमियर लीग असो, अंधेरी चॅम्पियन्स लीग असो,
एक चांगला खेळाडू आहे, एक चांगला प्लेयर आहे मुसा. अजून एक चांगला बॉल, बॅटचा कडा लागलाय, शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने काय रनआउटची संधी होईल. कॉल होता इकडे मुसाचा पण पाहिलं नव्हतं अजिंक्यने. डेंजर कॉलवरती इथे कॉल दिलाय. मुसाने जसा मारलाय तिथे अजिंक्यने पाहिलं नव्हतं आणि तदनंतर मुसाला पाहिल्याने पळत सुटले आणि पूर्णपणे ते सुरक्षित. जर का विकेट किपरच्या हातात बॉल असता तर कदाचित धावचीची संधी इथे निर्माण झाली असती. पहा अजूनही देखील बॅटचा फेस खोललेला नाही आहे. अजूनही देखील शांत क्रिकेट पहिली ओव्हर आहे. पण ते म्हणत असतील की कार्तिकच्या विरोधात इथे विकेट द्यायचा नाही आहे. कार्तिक कालच्या दिवसामध्ये पहिलीच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारा तो खेळाडू. लीग मॅच असो या ओपन प्लॉट असो त्याच्यामध्ये देखील चांगली कामगिरी करत असतो कार्तिक. अजून एक चांगला बॉल, यॉर्कर बॉल इकडे टाकला, ऑफ स्टंप पकडून इकडे गोलंदाजी करतोय. ही चांगली बाब आहे. पा विकेटसाठी देखील जात नाही पण डॉट बॉल इकडे खूप महत्वाचे आहेत. सुरुवात चांगली करतोय, चांगली करून देतो आपल्या संघासाठी. फलंदाज कोणीही देखील असो पण सुंदर अशी सुरुवात करून दिली आहे. जबरदस्त इकडे बॉल, अपील करतायत. पहिला विकेट आलाय कार्तिकच्या खात्यामध्ये. अजिंक्य जातोय डगआउटच्या दिशेने. चांगल्या प्रमाणे ते फलंदाजी करत होतं पण हे दोन बॉल त्याला काय कळलेले नाहीये. एक ओव्हरची झाली इकडे. वरती येतोय ओम प्रकाश. फिरकीचा जादूगार. फिरकीच्या जादूगाराची जेव्हा जेव्हा ना तुलना होते बाप केली जाते तर अनिकेत सानपला कोण विसरणार. असा एकमात्र असा खेळाडू अनिकेत सानप ज्याने आपल्या फिरकीच्या नादावरती मोठमोठ्या फलंदाजाला देखील गाजवलंय, नाचवलंय. याच भागातील हा खेळाडू अनिकेत सानप. चांगला बॉल, बैठक इथे खेळलाय. चांगला बॉल, आल्या आल्याचा बॅट फिरवण्याचा इथे प्रयत्न केला होता सुतारने. चांगली हाईट बॉडी आहे सुतारची, चांगले फटकेही देखील त्याच्या पिटाऱ्यामध्ये आहेत. पाहू शकता आपण प्रोलिंक स्पोर्ट्स वाहिनीवरती काय जबरदस्त इथे कामगिरी केलेली आहे. ॲक्शन रिप्ले ही देखील आपण पाहतोय. बॉलला पाहिलंय पण मिस केलाय आणि त्यानंतर विकेट किपरने तो बॉल पकडलाय. अतिशय निर्मळ सुस्पष्ट पद्धतीने आपण HD क्वालिटीमध्ये प्रोलिंक वाहिनीवरती ही प्रतियोगिता पाहतोय. लिंबू पुढचा बॉल, बॅकफुटला आले, बॉल हवेत, विकेटची येईल संधी. स्वतः बॉलर येतोय, लिंबू करणार नाहीये चुकी, सेलिब्रेट केलाय. दुसरा गडी बाद. पहिल्या ओव्हर मध्ये विकेट आली आहे, दुसऱ्या ओव्हर मध्ये देखील ओम प्रकाशच्या विकेट आली आहे. भरपूर क्रिकेट इकडे खेळलाय ओम प्रकाशने, खूप अनुभव आहे त्याचा. अनुभवाचा पुरेपूर इस्तेमाल ह्या प्रतियोगितेमध्ये करतो. पहा बाहेरचा बॉल होता, मारायचा कुठे होता पण बॉल गेला कुठे. विकेट किपरने देखील कॉल केला की ओम प्रकाश हा तुझा कॅच आहे आणि चांगल्या पद्धतीने तिथे तो झेल टिपलाय. नवीन फलंदाज येतोय श्री अय्यप्पा. चला श्री अय्यप्पा ही देखील एक चांगला खेळाडू आहे, एक चांगला गोलंदाज आहे, एक चांगला फलंदाज आहे. मात्र आता खरी गरज आहे 6 धावांवरती. 2 गडी इथे बाद केलेत. 1.3चा खेळ इथे संपलाय. Andhri Panthers won the toss and elected to field first. स्क्रीनवरती पाहू शकता आपण श्री अय्यप्पा याला.
कॅमेरामॅनचं कौतुक करा तेवढं कमीच आहे. बघा झुमिंग आहे, नजर आहे फलंदाजावरती. आहा आल्या आल्याच बैठक सेट होऊन आलाय की काय डगआउट मधून. धावा किती येतील? बिग वन. पहिला षटकार आजच्या दिवसामधला अय्यप्पाच्या बॅट मधून. रिप्ले मध्ये पहा, येऊ दिले बॉलला, नजर होती आणि फक्त बॅट फिरवली. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, बॉल गेलाय सीमा पार, सिक्सर. नजर आहे, एक एक क्षण टिपला जातोय प्रोलिंग स्पोर्टच्या या वाहिनीवरती. धावसंख्या होते दुहेरी अक्षरामध्ये 12 धावसंख्या झाली आहे. प्रोलिंग स्पोर्ट या वाहिनीला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि या प्रोलिंगचे सर्व विपुल पांडुलकरजी. चांगलं लाईव्ह स्ट्रीमिंग आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्ट या वाहिनीवरती. आज बऱ्याच ठिकाणी प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह मॅचेस आपण पाहतोय आणि त्यातली ही एक प्रतियोगिता. जबरदस्त बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पण यंदा इथे कमबॅक केली. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज, कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. नाईस कॅमेरा वर्क, जबरदस्त. इकडे काय कामगिरी करत आहेत बा प्रोलिंगची संपूर्ण टीम. सुंदर टेलिकास्ट आपण पाहतोय प्रोलिंग वाहिनीवरती. प्रत्येक खेळाडूला इकडे झूम केलं जाते कॅमेऱ्यामधून. अजून एक आता फटका इथे फटलाय, चुकी करणार नाहीये. सोपा जेल गॉन. तिसरा गडी बाद येतोय. असं प्रतीत झालं की श्री अय्यप्पा एक मोठी इनिंग खेळेल, पण एक षटकार मारून जातो डगआउटच्या दिशेने. कालच्या दिवसामध्ये थोडंसं दुखापत ही देखील त्याला आली होती. फ्लाइटेड बॉल होता, पाहिले स्ट्रोक तर चांगला खेळला होता, एलिव्हेशन तेवढे मिळालेलं नाहीये. बॉल थोडा खाली राहिला आणि प्लेयरने चुकी केलेली नाहीये. हवा ला जवाब. अनिकेत आणि दिगेश दोन्ही कॅमेरामॅन खूप चांगल्या प्रमाणे इथे आपलं काम करत आहे प्रोलिंग वाहिनीवरती. सुंदर असं टेलिकास्ट, सुंदर अशी ही प्रतियोगिता. सोनू दादा यांनी विचार केला की का सीझन 3 ला थोडंसं एक नव्या वेगळ्या रूपाने आपण आयोजित करू, आणि तेच काम त्यांनी केले. अंधेरीच्या प्रत्येक भागातील खेळाडूंना इकडे संधी निर्माण करून दिली. कार्तिक येतोय, फुलटॉस बॉल, काय प्रॉपर टायमिंग आहे. सुंदर आता स्ट्रोक मुसाच्या बॅट मधून आलाय. वाह, ला जवाब इथे फटका. मुसा स्क्रीनवरती पाहू शकतो, बॉलला पाहिलंय आणि काय टायमिंग केलाय. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक येतोय मुसाच्या बॅट मधून. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्या होते 18, गडी बाद झाले 3. सांगितलं की मुसा एक असा खेळाडू आहे की सिंगल डबल चौकार षटकार कधी येतील माहिती पडणार नाही. त्यानंतर अजून एक फुल टॉस, बॅक टू बॅक 2 बॉल मध्ये 2 षटकार आणि नो बॉल. निर्णय आलाय नो बॉल. जले पे नमक. एक षटकार आलाय, त्यानंतर वाचण्याच्या प्रयत्नामध्ये ते पंचांचाही देखील आला इकडे नो बॉल. एक बॉल झालाय आणि एक बॉल वरती 13 धावा आल्यात. धाव संख्या होते धाव फलकावरती 25. फ्री हिट. आपला फेस दाखवत नाही पण आपला क्लास हर एक प्रतियोगितेमध्ये दाखवतो मुसा. फ्री हिटचाही देखील बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळाडू आहे. एक धाव तर इकडे मिळेल. फ्री हिटची देखील संधी होती, पण फ्री हिटच्या पहिले ते जे 2 षटकार होते ते फ्री हिट पेक्षा थोडी कमी होते. काय बॅटिंग झाली आहे पहा. 3 विकेट पडल्याच्या नंतर आता मुसाने मोर्चा सांभाळलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय रवी. हा देखील एक चांगला फलंदाज आहे. स्क्रीनवरती आपण पाहू शकता जर्सी नंबर 13 रवी. चांगला बॉल, चांगला ड्राईव्ह केला, स्टायलिश ड्राईव्ह. कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. एकच धाव विकेट येईल. आपलं खातं उघडले. 27 धावा झाल्या धाव फलकावरती 3 गडी बाद. वेस्ट बंगाल ह्या ठिकाणाहून देखील खेळाडू आलेत ही प्रतियोगिता खेळण्यासाठी. फुलटॉस तिसरा
लाजवाब कॉपी बुक स्टाईल. हा स्ट्रोक खेळलाय मुसाच्या बॅट मधून. तिसरा षटकार. टीमचा विकेट टेकर बॉलर त्याच्या वरती केलाय प्रहार. एक स्टेप थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर गेला आणि फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. मुसा आता थांबणार नाहीये. नजर त्याची थेट बॉल वरती. आता बॉल फुटबॉल सारखा दिसतोय त्याला, खास करून ह्या कार्तिकच्या ओव्हर मध्ये. 3 षटकार इकडे आलेत. पहिल्या ओव्हर मध्ये 5 धावा. त्यानंतर कप्तान बोलले की कार्तिक आपण घ्या. आणि जशी गोलंदाजी आपण केली ह्या दुसऱ्या ओव्हर मध्ये पाहिजे, पण त्याला काय माहिती की समोर कोण उभा आहे. तर समोर मुसा आहे. 7 बॉल 22 रन आणि त्या 22 धावामध्ये 3 त्याच सेम टू सेम त्याच दिशेने षटकार. धावसंख्या बघा 3-3, लॉस ऑफ 3 विकेट. चांगला बॉल डीप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव इकडे आलेले गच्या क्षेत्ररक्षण. एकच धाव इकडे घेईल. काही नाही करत आहे मुसा. पहा त्याला माहिती देखील जो स्कोर आहे, जो रन रेट आहे, तो रन रेट आतापर्यंत खूप चांगल्या प्रमाणात इथे काढून दिले आपल्या टीमला. धावसंख्या झाली आहे 34. या आकड्यावरती शेवटचा बॉल असेल कार्तिकच्या हवं या ओव्हर मधला. चांगला ड्राईव्ह. पुन्हा एकदा क्रॅकिंग ड्राईव्ह. खेळाडू आहेत इकडे. एक धाव इकडे आली आहे. चला 3 षटक संपलेत आणि 3 षटकाच्या समाप्तीच्या नंतर 35 धावा झाल्यात धाव फलकावरती. या ओव्हरमध्ये किती धावा आल्या तर 23 या ओव्हरमध्ये आल्यात. वा मुसा, जबरदस्त आहे ते फटकेबाजी. 3 ओव्हर 35 रन 3 विकेटच्या नुकसानवरती. अंधेरी चॅम्पियन्स लीग सुरुवात अप्रतिम राहिली, पण त्यानंतर मुसा नामक असा खेळाडू मैदानावरती आलाय आणि सांभाळली आहे पारी. आपल्या टीमला सांभाळलाय आणि सांगत असताना मुसा आपल्या टीमला की मैं हूं ना, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत काही विचार करू नका. ओमप्रकाश आता चांगलं बॅटल राहील. आता येतोय ओमप्रकाश, एक अनुभवी खेळाडू ह्या टीम मधला. चला पहिलाच बॉल आडव्या बॅटने इथे खेळलाय रवीने. एक धाव तर इकडे काढली आहे. महत्वाची बाब ही आहे की आता स्ट्राईक वरती येतोय मुसा. आता पाहूया मुसा आणि ओमप्रकाश कशा प्रकारे स्पिन खेळेल. पेस तर खूप चांगल्या प्रमाणे खेळलाय. आता स्पिन असं असते की ह्या गोलंदाजाला तुम्हाला त्याच्या लाईन वरती येऊन फटका बनवावा लागतो. सहजरित्या स्पिनरच्या विरोधात फटकेबाजी करणं सोपं नाही आहे. पहा जसं सांगितलंय नाही आहे, अपील करतात पण अपील फेटाळली आहे. दबाव टाकण्याचा प्रयत्न होता इथे पंचांवरती. पहा मी जसं म्हटलं की या गोलंदाजाच्या विरोधात प्रहार करणं सोपं नाही आहे. बॉल आत बाहेर वळवण्याची क्षमताही देखील ओमप्रकाशकडे आहे, कारण एवढा मोठा अनुभव त्याच्याकडे आहे. अजून एक चांगला फटका बॅटच्या खालच्या भागावरती लागलाय, पण धावा येतील ह्या बॉलवरती 2. रन रेट चालू असणं खूप गरजेचं आहे. स्कोरबोर्ड चालू असणं खूप गरजेचं आहे. थांबू नये. धावसंख्या होते 38. स्क्रीनवरती पाहू शकता आपण मुसाला काय सुंदर अशी फटकेबाजी केलेली आहे. थटकट एवढी नाहीये, पण त्यानंतर त्याचे स्ट्रोक लाजवाब आहेत. चांगला खेळाडू. फायनलमध्ये आपण पाहिलं होतं की अंधेरी प्रीमियर लीगमध्ये 2 बॉलमध्ये 7 धावा पाहिजे होत्या. त्यानंतर तो षटकार खेचला, पण रात्र झाल्यामुळे 1 बॉल 1 त्याला करता आला नाही. म्हणून म्हणतो टाइम खूप गरजेचा आहे, खूप महत्त्वाचा आहे. आहा लाजवाब. जी 23 धावाची ओव्हर होती, महागडा षटक होतो, त्याची भरपाई करण्यासाठी इथे ओमप्रकाशला बोलवलंय. आतापर्यंत तर चांगल्या टप्प्यावरती तर गोलंदाजी केली आहे. स्लॉगशिप खेळण्याचा प्रयत्न तो सातत्याने करतो, कारण कार्तिकच्या विरोधात 3 षटकार त्याचप्रमाणे इथे मुसाच्या बॅटमधून आलेत. यावर थोडंसं थांबून ठेवलंय. अजून एकदा पुन्हा एकदा बाहेरचा बॉल खेचून काढलाय स्क्वेअरच्या दिशेने. एकच धाव इकडे मिळेल. चांगली कॅप्टनशी म्हणावी लागेल इकडे ओमप्रकाशला घेऊन आला कॅप्टन, आणि खूप चांगला निर्णय इकडे पाहावा लागेल, कारण आपल्या टीम मधला सर्वात अनुभवी खेळाडू तो म्हणजे लिंबू. ह्या नावाने जगभर प्रसिद्ध हा खेळाडू. धावसंख्या होते 39. धाव फलकावरती शेवटचा बॉल शेष. शेवटचा बॉल देखील फ्लाइटेड बॉल होता, थोडासा खाली राहिला.
बॅट आदळली जमिनीला आणि 4 षटक संपलेत आणि 4 षटकाच्या समाप्तीच्या नंतर धाव संख्या होते 39. या ओव्हरमध्ये धावा आल्यात मात्र 5. 4 आल्यात का 5? 4 कारण 35 होत्या. शेवटचा बॉल फ्लायटेड बॉल होता. जागा तर बनवली होती पण दोन्ही पायांच्या मधून बॉल विकेट कीपर देखील मिस केलाय. वा जबरदस्त इथे गोलंदाजी केली. भरपाई तर केली आहे. जे तिसरं ओव्हर महागडं होतं 23 रनाचं त्याची भरपाई आता इथे ओमप्रकाशने केली आहे. चला ऊन आहे पाण्याचं सेवन जास्तीत जास्त करत राहा. असं नाही की पण वेळही देखील तुम्ही भानात ठेवायचं आहे. भरपूर ऊन आहे. स्वतःची देखील काळजी घ्या. आपण क्रिकेट खेळत आहे ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो ना की 5-5 4-4 3-3 ओव्हरचे सामने खेळवले जातात पण आज अंधेरी चॅम्पियन्स लीगमध्ये सोनू दादाने 6-6 षटकही देखील उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि महत्त्वाची बाब म्हणजे जो त्यांचा निर्णय आहे त्या निर्णयाचं सर्वांनी पालन केलंय. ही महत्त्वाची बाब आहे. एक आयोजक आहे आणि आयोजकाचा जो निर्णय तो अंतिम राहील आणि तोच ठामपणे सर्व खेळाडूंनी इकडे पाहिलंय. संधी दिली आहे. प्रत्येक खेळाडूचा रेकॉर्ड आहे त्यांच्याकडं. किती वय वर्ष होतं आणि कधी त्याने सुरुवात केली आपल्या क्रिकेटरची हे सोनू दादाला खूप चांगल्या प्रमाणे माहिती आहे. काल करीम बाबाच्या बाऱ्यामध्ये देखील सांगितले की पहिलं सीझन त्यांनी खेळलं तेव्हा तो वय वर्ष 14 वर्षाचा होता. सत्यम चौधरी ही देखील आपण पाहिलं तर जगभर प्रसिद्ध आपल्या गोलंदाजीच्या नादावरती मोठमोठ्या फलंदाजाला नाचवलंय. हे सर्व रेकॉर्ड आहेत. चांगला बॉल बॅकफुटला आले फुल करण्याचा इथे प्रयत्न होता. हा देखील चांगला गोलंदाज आहे. चला तिसऱ्या ओव्हरची भरपाई आता चांगल्या प्रमाणे हे गोलंदाज करत आहेत. धावसंख्या अजूनही देखील थांबलेली आहे. असं प्रतीत झालं की धावसंख्या होईल 60-70 पर्यंत. अशी फटकेबाजी तिसऱ्या ओव्हरमध्ये केली होती. कमी गतीने हो हो वाडा बॉल काय बात आहे लाजवाब. हो 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 विकेट कीपरने काय केलंय. बॉल त्वरेने बॉलरच्या हातात द्यायचे पण त्याच्या डोक्यावरून तो बॉल गेलाय. विकेट सॅक्रिफाईस केला. इकडे रिप्ले मध्ये पाहू शकतो बॉल आलाय फलंदाजाने सोडून दिला. असं वाटलं की वाईट बॉल जाईल पण त्यानंतर काय उसळी घेतली आणि काय जबरदस्त ही डिलिव्हरी होती. विकेट कीपरनी थोडीशी केली जरा घाई. जर का बॉल हातात आला असता तर असं वाटलं असतं की मग अंपायरला तो निर्णय दिला पाहिजे होता की कोणचा फलंदाज आउट असेल. पण सुखरूप इकडे मुसा अवघड आहे सोपं नाहीये. काय बॉल टॉस होतोय काय बॉल डिलिव्हरी मेन टप्प्यावरती चांगला टप्पा आपण पकडला ना. गोलंदाजी देखील खूप छान होते. जबरदस्त फरक पडत नाहीये तू कसा बॉलर असेल पण माझी शैली हीच आहे ते दाखवून दिलंय मुसाने. चौथा षटकार येतोय मुसाच्या बॅट मधून. काय स्ट्राईक वरती आलाय का आपल्या खांद्यावरी आपल्या टीमची जिम्मेदारी घेतली आहे. मुसा सांगतोय ओळखलंय पाहिलंय फुल पॉवरफुल हा षटकार. व्हॉट अ प्लेयर बाय मुसा. धावसंख्या होते 46. 4-6 लॉस ऑफ 4. पुढचा बॉल हाई बॉल पायावरती थोडासा टाकला. फ्लायटेड बॉल होता. पंचांकडे मांग करतोय वाईटची पण पंच सांगत आहे की चांगल्या टप्प्यावरती होतं की आपण थोडेसे शफल झालाय स्टंपच्या वरतून इकडे बॉल गेलाय. ट्रोलिंगची टीम रिप्ले दाखवत असेल बा खूप जास्त शफल झाला. आहा जबरदस्त बॉल पडल्याच्या नंतर थोडासा स्पिन झाला स्टंप वरतून गेलाय. नाईस कॅमेरा वर्क. अजून एक चांगला बॉल. वा मित्र वा काय जबरदस्त इथे एकच षटकार आलाय. मात्र 7 धावा दिल्यात या ओव्हरमध्ये. भरपाई तर म्हणावी लागेल तर पूर्णच केलेली आहे. लिंबूच्या ओव्हरमध्ये आले होते 4 ह्या ओव्हरमध्ये आले 7. 2 ओव्हरमध्ये म्हणजे आले तर 11. सुंदर गोलंदाजी पहा. पहिल्या ओव्हरमध्ये 5 दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 तिसऱ्या ओव्हरमध्ये 23 चौथ्या ओव्हरमध्ये 4 आणि 5व्या ओव्हरमध्ये 7. एकमेव असा खेळ दिसतो एकमात्र असा खेळाडू आहे जिकडे मुसा 16 बॉलमध्ये 33 धावाचे खेळ खेळतोय. गोलंदाजी एंडवरती सज्ज होते शेवटचा आणि अंतिम षटक फेकण्यासाठी. रोहित
धावसंख्या येते धावफलकावरती 46. नक्कीच 12, 14, 15 ह्या धावा तर पाहतील, कारण स्लॉग ओव्हर आहे आणि ह्या ओव्हरमध्ये शांतता राहणार नाही आहे. बॅट तर फिरवावी लागेल. रोहित शेवटचा अंतिम षटक घेऊन येतोय. स्ट्राईकवर आहे मुन्ना. पहिलाच बॉल फिरकावून दिलाय. लँड कुठे होईल? ओहो हो, झाड मध्ये आलाय. झाड जर का नसला असता तर बॉल नक्कीच सीमा पार गेला असता. पहिलाच बॉल मुन्नाने फेकून काढलाय. धावा येतील मात्र एकच. स्क्रीनवरती आपण पाहतोय मुन्ना याला धावसंख्या होती 47. 4 गडी बाद. 5 बॉल बाकी आहेत. काय करेल मुन्ना? काय करेल मुसा? चांगला बॉल पायावरती टाकलाय. रन चोरली आहे. रनआउटची संधी होईल पण नाही. सुरक्षित. धावसंख्या होते 48 रन. चार बॉल बाकी आहेत. 48 धावा झाल्या धावफलकावरती. प्रोलिंग स्पोर्ट वायडी वर थेट लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. मानाची अभिमानाची ही प्रतियोगिता. तिसरा देखील बॉल पायावरती आदळलाय. यस पंचाचा आलाय निर्णय. लेग बाईस. एक रन इकडे काढली आहे. कमाल लाजवाब इकडे केली. तिसऱ्या ओव्हरला जर का सोडलं पण त्यानंतर गोलंदाजाने बांधून ठेवलंय. सुंदर. आता यापेक्षा अजून काय पाहिजे असं वाटलं की जाईल स्कोर लांब, पण थांबवलंय ते गोलंदाजाने. अजून एक बॉल उडवलाय. कुठे लँड होईल? बॉल जाईल सीमा पार. सिक्सर मुन्नाच्या बॅटमधून. संख्या होते 57. शेवटचा बॉल अंतिम बॉल असेल मुन्ना. आखरी गेंद इस छठे ओव्हर की. चांगला बॉल खोदून काढलाय. एक धाव इकडे आली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतील. निघालाय दुसऱ्या धावासाठी. इथे मुसा. थ्रो चांगला आहे आणि इथे रन आउट झाला. धावसंख्या झाली 58 आणि 59 रन यहाँ पर बनाना है इस मुकाबले को जीतने के लिए. हेलो. वेलकम टू अंधेरी चैंपियंस लीग सीजन 3 2026. आज का दूसरा दिन, फाइनल डे. कल भी पहले दिन में जो पहला मैच खेला गया था इसी दो टीम के दरमियान खेला गया था, और कोइंसिडेंस की बात है कि कल भी पहले बल्लेबाजी करते हुए 59 रन का टारगेट दिया था टीम अंधेरी टाइटंस ने. फ़र्क सिर्फ इतना है कि फर्स्ट इनिंग में पहले दिन में मुन्ना शेख ने बहुत ज़बरदस्त बल्लेबाजी की थी, और आज दूसरे दिन में सेम पहले मैच में मूसा सैयद ने ज़बरदस्त बल्लेबाजी की है. टारगेट सेम है, खिलाड़ी सेम, टीम सेम. देखना है कि कल की तरह इस बार भी कार्तिक का जलवा बोलता है या नहीं. इसके बाद का जो मैच खेला जाएगा टीम अंधेरी योद्धा वर्सेस अंधेरी थंडर के दरमियान खेला जाएगा. टॉस के लिए टॉस बॉक्स में आ जाए. अंधेरी चैंपियंस लीग ऑर्गेनाइज बाय शीतला देवी बॉयज. सोनू सर उनकी पूरी टीम की ये बहुत बेहतरीन मेहनत का नतीजा इतना अच्छा, ये 2 दिन का इवेंट.
और इवेंट में चार चांद लगा रहे हैं यहाँ खेलने वाले सभी खिलाड़ी अपने अपने बल्लों से, अपनी गेंदबाजी से, अपने परफॉर्मेंसेस से इस मुकाबले में चार चांद लगा रहे हैं। और कितनी डिसिप्लिन के साथ, कितने स्पोर्ट स्पिरिट के साथ ये टूर्नामेंट किया जा रहा है। 6 ओवर के मैचेस हो रहे हैं और बेहतरीन मैचेस हो रहे हैं, देखने में भी मज़ा आ रहा है। हर एक चीज़ लाइव प्रसारण यूट्यूब के जरिए किया जा रहा है प्रो लिंक चैनल के द्वारा। विपुल पंडुलकर की पूरी टीम एक एक चीज को, एक एक सिक्स को, एक एक विकेट को, एक एक बेहतरीन गेंद को कितनी बेहतरीन तरीके से रिप्ले के जरिए दिखाया जा रहा है हमारे यूट्यूब पर। और हमारे जो न्यूट्रल अंपायर्स हैं बेहतरीन काम अंजाम देते हुए, तीनों अंपायर का भी शुक्रिया अदा करना चाहूँगा। तीनों अंपायर सुबोध गढ़ से, प्रसाद राजाध्यक्ष और चेंदवनकर। बहुत अच्छी ये टीम। यहाँ पे हमारे साथ डीजे, स्कोरर सब मौजूद, एक अच्छा इवेंट करते हुए इवेंट को सक्सेसफुल बनाने में इन सभी की बहुत मेहनत। और फिलहाल आज पहले मैच में देखा गया मूसा सैयद ने बहुत अच्छा स्ट्रोक के लिए कार्तिक के 1 ओवर में 23 रन्स किए, शानदार स्ट्रोक खेले है। मूसा सैयद ने 3 छक्के लगाए थे कार्तिक के उस ओवर में, ओम प्रकाश को भी 1 छक्के लगाया। चलो काउंटडाउन शुरू करो शादाब, काउंटडाउन शुरू किया जाए। 59 रनों के लक्ष्य के लिए 34 रन अकेले इंडिविजुअल स्कोर किया मूसा सैयद ने। एक बेहतरीन इनिंग खेली अपनी टीम अंधेरी टाइटंस के लिए। अब देखना है कि उनके गेंदबाज इसको किस तरह से डिफेंड करते हैं, और वही दूसरी तरफ देखना होगा कि इस 59 रन को किस तरह से चेस करते हैं अंधेरी पैंथर्स की टीम। कल कार्तिक ने बहुत अच्छी बल्लेबाजी की थी और चेस कर लिया था ये 59 रनों का लक्ष्य। आज दोनों ही सलामी बल्लेबाज कार्तिक, देवेंद्र और अकरम दोनों विकेट पर मौजूद। मैच को स्टार्ट किया जाए। सेकेंड डे है, मैच कम है, इसका मतलब ये नहीं है कि आपको एक बार फिर छूट मिल जाएगी कि आप टाइम ले सकते हैं, नहीं, आपको आधे घंटे में ये इनिंग कंप्लीट करनी है। मैच स्टार्ट कीजिए। कोई भी जो स्क्वाड के बाहर का प्लेयर रहेगा अलाउड नहीं है। ऑर्गेनाइजर, सॉरी ओनर अज्जू, कोई भी एक्स्ट्रा प्लेयर अलाउड नहीं है, मैं अभी बोलता हूं। ये कौन है अड़ा हुआ है अभी लास्ट में? रूल्स एंड रेगुलेशन को फॉलो कीजिए प्लीज। डिसिप्लिन, मैंने अभी कहा कि डिसिप्लिन के साथ ये टूर्नामेंट चल रहा है, तो डिसिप्लिन ब्रेक ना करे। एक अच्छा टूर्नामेंट चल रहा है, उसको अच्छी तरह जारी रखिए। थैंक यू सो मच। ये चीज सभी ओनर्स के लिए थी। चलिए मैच स्टार्ट कीजिए। 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, लेट्स प्ले। पहला ओवर लेकर टीम अंधेरी टाइटंस की तरफ से श्री अयप्पा और स्ट्राइक पर है कार्तिक देवेंद्र। अंधेरी चैंपियंस लीग का ये फाइनल डे, दूसरा दिन। आज 5 मैच खेले जाएंगे, जिसमें से 2 टीमें लीग मैच, 4 टीमें 2 मैचेस लीग मैच होंगे। ये दोनों अगर जो भी टीम यहाँ से जीतती है वो सीधा सेमीफाइनल के लिए क्वालिफाई करेगी, और उसके बाद 2 सेमीफाइनल के मैचेस किए जाएंगे और उसके बाद ग्रैंड फिनाले। देखना है कि इस मैदान का सीज़न 3 का चैंपियन सुल्तान कौन बनता है। आज हमें मिल जाएगा हमारा तीसरे सीजन का चैंपियन श्री। यस सर, टाइम स्टार्ट, इट्स 11:11। श्री की पहली गेंद दिशा से थोड़ा भटके।
बिना किसी नुकसान के। न्यूट्रल अंपायर है सभी के लिए, प्लीज आर्ग्यूमेंट ना करें। श्री बहुत बेहतरीन स्ट्रोक, सामने की दिशा में खेला है और गेंद गई सीमा रेशा पार, षटकार। इस इनिंग का दूसरा सिक्स, इस ओवर में भी दूसरा सिक्स। पहला सिक्स अकरम के बल्ले से आया था, दूसरा सिक्स कार्तिक के बल्ले से। बहुत बेहतरीन स्ट्रोक खेला, फुल लेंथ की गेंद थी सामने की दिशा में। क्या शानदार स्ट्रोक खेला है, गेंद आसमान में। क्या बेहतरीन रिप्ले करते हुए प्रोलिंग की ये टीम। कमाल का ये शॉट, जितने कमाल का ये टूर्नामेंट उतना ही कमाल का ये शॉट। श्री इस बार जड़ में की गई गेंद थोड़ा सा शांत रखा, वापसी की एक बेहतरीन वापसी। एक ओवर की समाप्ति पे टीम का स्कोर 16 रन बिना किसी नुकसान पर। एक बहुत अच्छी शुरुआत, 59 रन के लक्ष्य का पीछा करते हुए बहुत बेहतरीन शुरुआत की। दोनों बल्लेबाज 50-50% अपने तरफ से दे रहे हैं। दोनों ने एक एक छक्का लगाया। अब 30 गेंदों में 43 रनों की जरूरत। मंजिल दूर है लेकिन दोनों की मेहनत रंग लाते हुए नजर आ रही है। अगले गेंदबाज रवि। इसके बाद जो टॉस किया जाएगा, योद्धा और थंडर्स के बीच किया जाएगा। टॉस के लिए टॉस बॉक्स में आ जाए। रवि एक बेहतरीन रनअप, एक लेदर खिलाड़ी, लेदर क्रिकेट भी खेलते हैं, बहुत अच्छा इनका फिटनेस, एक अच्छी फिजिक। स्ट्राइक पर अकरम। स्वीप खेलने की कोशिश थे। एक पेस गेंदबाज को स्वीप खेलना इतना आसान होता नहीं है, लेकिन कोशिश जरूर की, लेकिन कोशिश में असफल रहे। तारीफ करनी होगी रवि की। बहुत अच्छी शुरुआत, बिंदी गेंद से शुरुआत टीम अंधेरी टाइटंस के लिए। इस बार उठा दिया है गेंद को, ऊंचाई मिली है, दूरी मिलती है या नहीं ये देखना इंपॉर्टेंट। यस, गेंद गई सीमा रेशा पार, षटकार। पूरी तरह से रीड किया, बॉल को अपने पास आने दिया और बेहतरीन स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक अकरम का। 2 छक्के लगाकर अभी भी विकेट पर डटे हुए हैं। इस बार फिर एक बार घुमा के खेलना चाहते थे ऑन साइड में, मगर 1 रन से ज्यादा कुछ नहीं। बहुत अच्छी शुरुआत की दोनों ने, जिस तरह की शुरुआत की जरूरत थी टीम अंधेरी पैंथर्स को, बिल्कुल उसी तरह की शुरुआत दी इन दोनों खिलाड़ी ने। और ये दोनों खिलाड़ी जानते हैं कि इनके कंधों पर इस मैच को जिताने का जिम्मेदारी ज्यादा है, दारोमदार इन दोनों बल्लेबाजों पर ज्यादा है। इस बार सम्मान दिया, गुड लेंथ की ये गेंद थी, हल्के हाथों से 1 रन के लिए खेल दिया कार्तिक ने। बहुत अच्छी सोच। इस ओवर में एक 6 लग चुका है, उसके बाद भी बल्ले को घुमाना ये अच्छी बात नहीं होगी, अकलमंदी की बात नहीं होगी, और दोनों अच्छे लय में नजर आ रहे हैं। एक अच्छी सोच कार्तिक की, अकरम को स्ट्राइक पर लाए, स्ट्राइक रोटेट किया। इस बार टप्पे का किया इंतजार, बल्ले से किया प्रहार और गेंद गई सीधा सीमा रेशा पार, षटकार। क्या कमाल की लय में नजर आ रहे हैं। मुझे ऐसा लगता है जो बात अकरम ने मुझसे कही आज चाय पीते वक्त सुबह की, कि अब मैं अपना नेचुरल गेम खेलूंगा, ऑन साइड पर खेलूंगा, आड़े बल्ले से ज्यादा खेलूंगा, और वो पूरी तरह से लय में नजर आ रहे हैं। फुल कॉन्फिडेंस। फिर एक बार सफल होकर घुमाने की कोशिश, लेकिन इस बार रवि कामयाब, झटका दिया, विकेट का पतन अकरम के रूप में। पहली सफलता रवि ने दिलाई टीम अंधेरी टाइटंस को। बहुत बेहतरीन विकेट, एक बड़ा विकेट, 3-6 लगाकर खेल रहे थे अकरम। अब उनकी इनिंग को समाप्त किया, उन्हें भेजा डगआउट। क्या शानदार कटर गेंद की थी,
ऑफ स्टंप से बाहर निकालने की कोशिश, उसे उठा के खेलने की कोशिश में थे अकरम, लेकिन बल्ले और गेंद का मिलाप बराबर हुआ नहीं, जिसकी वजह से पूरा अपना विकेट गंवा बैठे। हेलीकॉप्टर शॉट खेलने की कोशिश में थे। रिप्ले में आप साफ साफ देख सकते हैं किस तरह से हेलीकॉप्टर का गेंद थी नहीं, आप खेलने की कोशिश में थे। थर्टी फॉर 1, एक विकेट के नुकसान पर 30 रन। 2 ओवर की समाप्ति पे एक विकेट के नुकसान पर 30 रन। श्री इस बार कार्तिक गेंद थोड़ी देर हवा में, लेकिन नो मैंस लैंड में, जब तक के फील्ड करते, थ्रो करते, 1 रन लेने में कामयाब। स्ट्राइक पर अकरम के आउट होने के बाद नई बल्लेबाज सुनील शेलार और सोनिया। इस ग्राउंड के बहुत बेहतरीन खिलाड़ी सोनिया, एक अच्छे एक्सपीरियंस, शायद कुछ समय के लिए क्रिकेट से दूर थे, इसीलिए थोड़े से लय में नज़र नहीं आ रहे, लेकिन एक क्लास बैट्समैन अगर कोई देखा जाए तो डीएन नगर को सुनील शेलार, ये क्लास इनकी बल्लेबाजी में नज़र आता है। कवर्स की दिशा में जो खेलते हैं, जो बैठ कर जो ऑन साइड में जिस तरह की बल्लेबाजी 6 लगाते हैं, कमाल। एक वक्त था मैंने रामदास ग्राउंड पे सुनील शेलार की बल्लेबाजी देखी थी, असलम शेख की बॉलिंग पर 6 गेंदों में 18 रन बनाए थे रामदास के ग्राउंड पे। क्या शानदार इनिंग खेली थी। 2 गेंदों में अनिल सर 8 डबल किए, 4 डबल किए, 8 रन। उसके बाद एक चौका, एक छक्का, क्लास बैटिंग, आउटस्टैंडिंग बैटिंग। इस बार कार्तिक ने सामने की दिशा में खेला है और 1 रन से ज्यादा कुछ नहीं। असलम शेख सर की भी बात कहूँ तो बहुत बेहतरीन गेंदबाज थे, एक बेहतरीन ऑलराउंडर, एक बहुत बड़ा नाम टेनिस क्रिकेट का। उनकी 6 की 6 गेंदों में रन लेना आसान काम था नहीं, वो सुनील शेलार ने किया था। एक बार फिर गेंद हवा में, विकेट का खतरा हो सकता था, लेकिन थोड़ा सा जज करने में चूके, जिसका पूरा फायदा उठाया ये दोनों बल्लेबाजों ने। बहुत अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन आसानी से पूरे किए। श्री अय्यप्पा अपनी फील्डर की फील्डिंग से थोड़े से नाराज। एक स्टाइलिश बल्लेबाज है सुनील शेलार, अपनी बॉडी से बैट को थोड़ा सा दूर रख के किस तरह के स्ट्रोक खेलते हैं, कमाल के स्ट्रोक। उमर 11 जैसी बड़ी टीमों में भी स्टार्ट में खेल चुके सुनील शेलार, एक बेहतरीन खिलाड़ी। डू और डाई वाला ये मैच, उसी तरह का आपका परफॉर्मेंस। फिर एक बार ऑन साइड में खेल दिया है, जब तक ये फील्ड करते 1 रन आसानी से चुरा लिया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन से ज़्यादा कुछ नहीं। इस ओवर में श्री अय्यप्पा ने थोड़ा बांध के रखा है, ज़्यादा हाथ खोलने के मौके दिए नहीं है, और आपको अगर मैच जीतना है तो हाथ खोलने देना भी नहीं है। नपी तुली कंजूसी भरी गेंदबाजी करनी होगी, जड़ में गेंदबाजी करनी होगी। एक बार फुलर लेन की गेंद ऊंचाई मिली है, देखना दूरी में प्राप्त होती है या नहीं। यस, अंपायर चंदवरकर का इशारा, 6 रन। गेंद गई सीमा रेशा पार, षटकार। अकरम के आउट होने के बाद जिम्मेदारी को पूरी तरह से अपने कंधों पर उठाया कार्तिक ने। कल भी 59 रनों के चेजिंग में कार्तिक ने ही बहुत बेहतरीन बल्लेबाजी की थी। आधे रन खुद अकेले ने बटोरे थे, 30 अबाव कुछ रन स्कोर किया था, बहुत बेहतरीन इनिंग खेली थी। आज फिर वही सुबह, वही पहला मैच और एक नई चमक के साथ अंधेरी चैंपियंस लीग सीजन 3 का फाइनल डे, और उसमें 4 चांद लगाते हुए कार्तिक अपने बल्लेबाजी से। 3 ओवर की समाप्ति पे 42 रन्स, 1 विकेट के नुकसान पर। अब जीत के लिए 18 गेंदों में 17 रनों की जरूरत, और गेंदबाज है मुस्तफ़ा, एक यंग टैलेंट, एक अच्छे कद के खिलाड़ी। सामना करेंगे सुनील शेलार। अठारह गेंदों में 17 रनों की जरूरत, 3 ओवर की समाप्ति पे 42 रन। मुस्तफा, सुनील शेलार, क्या क्लास दिखाया है। एफर्ट लगाने की पूरी कोशिश, दोनों फील्डर आपस में टकराए,
लेकिन क्लास की तारीफ करनी होगी। ऐसा लगा क्लास के साथ साथ उन्होंने गेंदबाज मुस्तफ़ा की भी क्लास ली इस गेंद पर, और बेहतरीन स्ट्रोक सिर्फ टाइमिंग के सहारे, सिर्फ टाइमिंग। ये रिप्ले में हम देख सकते हैं, सिर्फ ऐसा लगा जैसे कि दिशा एक कैरम पर हम किसी पीस को मोड़ देते हैं ना, उसी तरह से क्या ग्लांस। यही इसी की मैं बात कर रहा था सुनील शेलार। ये है सुनिया। और एक ये मैचवर्ड क्रिकेट, कैलकुलेटेड क्रिकेट। एक 6 आने के बाद अगली गेंद पर स्ट्राइक को रोटेट किया और मैच को पूरी तरह से अपनी झोली में करते हुए दोनों बल्लेबाज बहुत बेहतरीन इनिंग खेल रहे हैं। अब जीत के लिए सिर्फ 10 रनों की जरूरत। 16 गेंदों में 10 रन। स्ट्राइक पर एक बार फिर कार्तिक। जानबूझ के छोड़ी गई ये गेंद, देख लिया था कि काफी गेंद बाहर है और अंपायर का इशारा वाइड। प्रेशर में पूरे साफ नजर आते हुए मुस्तफा। एक गेंदबाज को जब उसकी अच्छी गेंद पर, एक अच्छी लाइन और लाइन वाली गेंद पर भी 6 लग जाता है तो यकीनन तौर पे फिर वो जरूर प्रेशर में आएगा। और मुस्तफा के पास अभी एक्सपीरियंस कम है। फिर एक बार बैठकर ऑन साइड पे खेलना चाहते थे, बल्ले और गेंद का मिलाप बराबर हुआ नहीं, फिर भी 1 रन लेने में कामयाब दोनों बल्लेबाज। टीम का स्कोर 50 रन्स। कांग्रेचुलेशन टीम अंधेरी पैंथर्स, 51 रन्स। अब जीत के लिए 8 रनों की जरूरत। सुनील फिर एक बार कवर्स की दिशा में उठा के खेल दिया है और एक आसान सा कैच। इस बार कोई गलती नहीं की फील्डर ने और सुनील शेलार को जाना होगा डगआउट। मुस्तफा आपके बारे में अब ये भी नहीं कह सकता कि देर आए दुरुस्त है, क्योंकि काफ़ी देर हो चुकी। जीत के लिए सिर्फ 7 रनों की ज़रूरत है। ये झटके, ये विकेटें अगर स्टार्टिंग के ओवरों में गिरती तो शायद बात बनती, लेकिन फिलहाल आप अपनी गेंदबाजी में वापसी कर सकते हैं। टीम की वापसी होना थोड़ा सा मुश्किल, काफ़ी कठिन काम। चमत्कार के सिवा शायद मुझे नहीं लगता कि यहाँ पे आपको कोई चीज़ बचा सकती है। सुनील शेलार के आउट होने के बाद अगले बल्लेबाज अतुल। अतुल भी रुइया पाक के खिलाड़ी, एक बहुत बेहतरीन खिलाड़ी। टीम अंधेरी पैंथर्स भरोसा कर सकती है अतुल जैसे खिलाड़ी पर, और जब तक के सामने नॉन स्ट्राइक पर कार्तिक है तो बेशक ये टीम बिल्कुल पूरी तरह से गेम में बंदी है और मैच को अपनी झोली में डालने के लिए पूरी तरह तैयार। चौदह गेंदों में 8 रनों की जरूरत। मुस्तफा कैच का मौका बन सकता था लेकिन डिस्टेंस काफी कम। बहुत अच्छा थ्रो, क्या रनिंग की है कार्तिक देवेंद्र ने। ये होता है फिटनेस का कमाल। ये फिटनेस किया, पूरी तरह से प्रदर्शन किया कार्तिक ने कि 1 रन कंप्लीट करने के बाद तुरंत जिस तरह से वो मुड़े, थ्रो लगा, हिट लगा, अंपायर ने नॉट आउट दिया और उस नॉट आउट के बाद ओवर 3 में रन किस तरह से फौरन कंप्लीट किया, 1 को 2 में कन्वर्ट किया दोनों बल्लेबाजों ने। बहुत बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट। बल्ले से तो रन आ ही रहे कार्तिक के, पैरों से भी रन बनाने की पूरी कोशिश में। एक अच्छा क्रिकेट, पटकी हुई गेंद लेकिन दिशा से थोड़ा भटके और अंपायर का इशारा वाइड। स्कोर पहुंचा 54 रन, 2 विकेट के नुकसान पर। अब जीत के लिए सिर्फ 5 रन। दिल्ली इस वक्त 5 कदम दूर, ज्यादा दूर नहीं। काफी बेहतरीन स्ट्रोक ऑन साइड की दिशा में, गेम को इस तरह किया फिनिश। एक बार फिर इस ग्राउंड के 12th मैन ने गेंद झाड़ से टकराई और ग्राउंड के अंदर गेंद, अगर गेंद झाड़ से नहीं टकराती तो बेशक ये 6 रन होता और बेहतरीन फिनिश देखने को मिलता हमें अंधेरी पैंथर टीम्स के बल्लेबाज अतुल के बैट से। फिलहाल ये गेम अब भी बना हुआ है। 12 गेंदों में 4 रनों की जरूरत और स्ट्राइक पर एक बार फिर अतुल। कहते हैं ना कि ऊपर वाला भी मेहनत को देखता है, तो ऊपर वाले ने देखा कि किस तरह से शीतला देवी बॉयज़ की ये मेहनत है, 1-1.5 महीने की मेहनत। ये 1-1.5 महीने की मेहनत है लेकिन ये कॉन्सेप्ट 2 साल का है।
किसी वजह से पिछले साल बारिश की वजह से नहीं हुआ था और आज भी मुंबई में कई जगहों पर बारिश हो रही है, लेकिन ऊपर वाले ने इनकी मेहनत को देखा और हम शुक्र अदा करते हैं ऊपर वाले का कि अभी बारिश नहीं है और हमारे इवेंट बहुत अच्छा जा रहा है। इसी तरह जाए हम ये आशा करते हैं, प्रे करते हैं। पहले फिनिश नहीं किया लेकिन इस बार ज़रूर फिनिश किया। क्या बेहतरीन फिनिश किया अतुल ने, जिसकी मैं बात कर रहा था कि अंधेरी पैंथर्स अपने इस बल्लेबाज पर भरोसा कर सकते हैं। उन्होंने भरोसे को कायम रखा और भरोसों को सीमा रेखा पार पहुंचाया, जीत दिलाकर एक बेहतरीन 6 लगाकर। वेल प्लेड टीम अंधेरी पैंथर्स, आपने सेमीफाइनल्स के लिए क्वालिफाई कर लिया। कॉन्ग्रेचुलेशन टीम सुधीर बोर्ड, वेल प्लेड। इसके बाद का जो मैच है वो अंधेरी योद्धा वर्सेस अंधेरी थंडर के दरमियान खेला जाएगा। हेलो, इस मैच का मैन ऑफ द